सर नाव सांगा. माझं नाव सुनील फुलसिंग राठोड. मी हल्ली नाही का औरंगाबाद इथं राहतो, MIDC राजनगाव. काय त्रास होता? मला नाही का मणक्याचा त्रास होता भरपूर. दवाखाने काय केले? दवाखाने भरपूर केले सर. मी MRI काढला, मला भरपूर गोळ्या दिल्या त्यांनी. पण सेटिंग आहे सर. तुम्ही मागच्या वेळेला आले होते तेव्हा पेशंटमध्ये खूप गोळ्या दाखवल्या होत्या मला. हा, खूप भरपूर गोळ्या दाखवल्या होत्या, पण मला काही फरक पडत नव्हता. पण फरक नव्हता. पण पहिल्या चेकला जे आलो त्यावर नाही का मला इथं 50% आराम भेटला. तर घरी जाऊन मी औषध वगैरे खाल्ले, त्याच्यानंतर मला 70% आराम पडला. पण आज ज्या ट्रीटमेंट झाली, आज दुसरी सेटिंग झाली, त्यात मला भरपूर 99% फरक पडला. हा, ते गोळ्या पूर्ण परत दिल्या सर. मी आज 2700-2800 रुपयाच्या गोळ्या होत्या माझ्यावरती. हा, पूर्ण पैसे दिले मला वापस त्यांनी. 4 वर्षापासून त्रास होता. सर तुम्हाला असं गोळी खाल्ल्याशिवाय म्हणजे कंपल्सरी गोळी लागायची? हा, कंपल्सरी. मला 2 टाइम गोळ्या होत्या कंपल्सरी. सकाळी 2 गोळ्या खायला लागत होत्या आणि संध्याकाळी 2 गोळ्या खायला लागत होत्या. नाही, काम करत नव्हतं. काहीच फरक नव्हता. हा, कसं वाटलं तुम्हाला? मला आता खूप चांगलं वाटलं सर. गोळ्या खायची काहीच गरज वाटत नाही मला आता. तुमच्यासारख्या त्रस्त पेशंटला काय सांगू इच्छिता सर? तर एकदा येऊन इथं चेकअप करून जा. तिथं मणक्याचा त्रास असला तर ऑपरेशन करू नका. आधी ऑपरेशन माणूस आदूर होतो. इथे एक चक्कर मारून जा, तुम्हाला चांगलं वाटेल एकदम. कशावर पाहिलं होतं? तर मी युट्यूबला बघितलं होतं. युट्यूबला बघितलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी इथं आलो. लगेच कॉन्टॅक्ट करून वापस इथं आलो. जुने पेशंट काय म्हटले सर तुम्हाला? तर जुन्या पेशंटला मला मुक्काम मिळाला होता पहिल्या चेकला. त्यावेळेस नाही का मला बारामतीचे पेशंट घेतला होता. त्यांनी मला भरपूर काही सांगितलं. काय म्हटले ते म्हणे तुम्हाला आज प्रॉब्लेम आहे ना, तर तुमचा प्रॉब्लेम इथं खूप कमी होईल म्हणे. किती टक्के बरं वाटलं? त्यांनी मला इथं सांगितलं होतं की 50% तुम्हाला इथं जागेवर आराम भेटेल म्हणे. पण तुम्ही ज्या औषधी वगैरे खासाल त्यावर तुमचा भरपूर आराम भेटेल म्हणे तुम्हाला. जागेवर 50% आणि भरपूर वाटलं. हा, म्हणजे अजून मला बरं म्हणजे खूप ते वाटलं. हा ना, जुने पेशंट भेटले ना. नवीनही भेटले होते, जुने भेटले सर. ठीक आहे. थँक्यू. पेन रिलीफ दत्ताश्रम, चोंडी.